नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माइंडसेट आयएसच्या युट्यूब चॅनलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. 6 जून 2026 या दिनाच्या निमित्तानं जे महत्वपूर्ण असणारे न्यूज हायलाइट होत आहेत इंटरनॅशनल लेवलला, नॅशनल लेवलला, स्टेट लेवलला, त्या असणाऱ्या सगळ्या न्यूजला आपल्याला एक्झामला ओरिएंट असणाऱ्या फोकस करणाऱ्या न्यूजवरतीच आपल्याला या ठिकाणी रिलाय राहायचं आहे. आणि ते असणारे कंटेंटही कुठलं घेतोय आपण जेणेकरून डाटा आपल्याला ऑथेंटिकेट असेल आणि हा आपल्याला डेटा परीक्षेच्या अंतर्गत त्या ठिकाणी यूज करता येणार आहे. तर आपण यूज करतो प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो असेल, PIBचा यूज करतो, ऑल इंडिया रेडिओचे कंटेंट आपण घेतो, द हिंदू असेल, लोकसत्ता असेल, या असणाऱ्या सगळ्या न्यूजपेपरचा रेफरन्स आपण याच्यामध्ये ऍड करत असतो. आणि हा असणारा संपूर्ण डेटा तुम्हाला UPSC आणि MPSCच्या असणाऱ्या प्री आणि मेन्स मध्ये विशेष करून तुमच्या आन्सर रायटिंगसाठी आपल्याला हा डेटा ऍड करावा लागतो. त्यासाठी हे असणारे सेशन तुम्हाला खूप जास्त महत्वपूर्ण असणार आहे. सोबतच कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या असणाऱ्या एक्झामची तयारी करत असाल तर तो जो डेटा तुम्हाला त्या ठिकाणी फॅक्च्युअल कंटेंट मध्ये त्या ठिकाणी दिसतो तर त्याचा वापर तुम्हाला प्री आणि मेन्स साठी पण करायचा. ठीक आहे, चला मग या असणाऱ्या सेशनच्या अंतर्गत आपण प्रेडिक्शन सुद्धा देतो, प्रेडिक्टेड असणारे MCQ सुद्धा आपण याच्यामध्ये घेतो आणि त्या माध्यमातून आपला असणारा सेशन या ठिकाणी कव्हर करत असतो. सेशनला सुरू करण्या अगोदर जर तुम्हाला या लेक्चरची असणारी PDF या ठिकाणी पाहिजे असेल तर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. याची लिंक आहे माइंडसेट IAS अकॅडमी या असणाऱ्या टेलिग्रामला तुम्ही जॉईन करा, तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळून जातील. सोबतच असणारं युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी आपल्या असणाऱ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचं आपल्याला. त्यासाठी मल्टिपल कमेंट्स करा जेणेकरून युट्यूब आपल्या चॅनलला रिकमेंड करणार आहे. ठीक आहे, सोबतच आपला असणारा इंस्टाग्राम सुद्धा आहे, इंस्टाग्रामवरती पण तुम्ही जाऊन व्हिजिट करू शकता. माइंडसेट IASच्या अनुषंगाने सगळ्या डाटा तुम्हाला इथे मिळून जाईल. सोबत आपला असणार माझा हा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860860342. तुमच्या कोणत्याही क्वेरीज असतील एक्झाम रिलेटेड असणाऱ्या सगळ्या त्या क्वेरीजला या ठिकाणी मी आन्सर मध्ये आणेन. त्यासाठी तुम्हाला या असणाऱ्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे. ठीक आहे, चला स्टार्ट करत असताना सगळ्या पहिल्या प्रश्नाचा संदर्भ या ठिकाणी आपण घेऊया, जो दिनविशेषाच्या निमित्ताने या ठिकाणी मांडला जातो. UN द्वारे संयुक्त राष्ट्राद्वारे 6 जून रोजी साजरा केला जाणारा रशियन भाषा दिन, रशियन लँग्वेज डे, खालीलपैकी कोणाचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो? ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी लिओ टॉल्स्टॉय, अलेक्झांडर पुश्किन, फ्योदोर दोस्तोयेव्स्की, व्लादिमीर लेनिन. कोणाच्या असणाऱ्या जन्मदिनाच्या निमित्ताने या ठिकाणी आपण रशियन भाषा दिन हा युनायटेड नेशनच्या द्वारे या ठिकाणी सेलिब्रेट होताना दिसतो आपल्याला. तर याचा रेफरन्स लक्षात घ्यायचा या ठिकाणी अलेक्झांडर पुश्किन यांचा उल्लेख या ठिकाणी लक्षात ठेवायचा. ऑप्शन नंबर B या ठिकाणी बरोबर असणार आहे. ठीक आहे, संयुक्त राष्ट्र रशियन भाषा दिन सेलिब्रेट करतो 6 जूनच्या निमित्तानं. आणि याच्या असणार उगम आणि प्रेरणेचा उल्लेख केला तर मुख्य व्यक्ती कोण आहेत? अलेक्झांडर सर्गेविच पुश्किन यांच्या असणाऱ्या जयंतीच्या निमित्तानं. यांची ओळख काय आहे? रशियन साहित्याचे संस्थापक आणि महान कवी, त्यांचा जन्मदिवस म्हणून हा असणारा दिवस पाळला जातो 6 जूनचा. आणि युनायटेड नेशनच्या अंतर्गत जर पुढाकार बघितला तर 2010 मध्ये UNच्या ग्लोबल कम्युनिकेशन विभागाचा पुढाकार या ठिकाणी होता या असणाऱ्या दिवसाला सेलिब्रेट करण्यासाठी. बहुभाषिक मल्टीलिंग्विलिझमच्या अनुषंगाने आणि सांस्कृतिक विविधतेचा उत्सव साजरा करण्यासाठी हा उल्लेख येतो. पण युनायटेड नेशन कधी कधी बायस्ड वाटतो कारण 6 पेक्षा जास्त भाषांचा उल्लेख या ठिकाणी तो लँग्वेज डे तिथं सेलिब्रेट करताना दिसत नाहीये. मग मला तुम्ही उत्तर देणार आहात हे कोणते 6 लँग्वेजेस आहेत ज्या ठिकाणी युनायटेड नेशन्स त्यांच्या असणाऱ्या दिनांचा उल्लेख त्या ठिकाणी सेलिब्रेट करताना आपण पाहतो? पटकन कमेंट बॉक्समध्ये मला त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न कर. ठीक आहे, हा ओके. इथं काय सांगितलं? UNच्या 6 अधिकृत भाषांसाठी समान वापर आणि जागरूकता वाढवणं हे त्याची असणारी व्याप्ती असणार आहे, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे, पुढे दुसरा प्रश्न खूप महत्वाचे असणारे न्यूज आहे कारण भारत 100 रामसर साईट त्या ठिकाणी आता डिक्लेअर करतोय. भारतातील 100वे असणारं रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेल्या जयप्रकाश नारायण पक्षी अभयारण्य सुरहा ताल बाबत खालील विधाने विचारात घ्या. विधान नंबर 1 चा उल्लेख बघा. अभयारण्य उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यात स्थित आहे. हे हुगळी नदीच्या प्रवाहातून नैसर्गिकरित्या तयार झालेले विशाल ऑक्सब्लो लेक नालाकृती सरोवर आहे. या घोषणेनंतर उत्तर प्रदेश हे भारताचे सर्वाधिक रामसर स्थळे असलेलं राज्य बनलेलं आहे. कोणतं विधान या ठिकाणी बरोबर दिसतंय आपल्याला? तर लक्षात घ्यायचं या ठिकाणी उत्तर प्रदेश तर सर्वाधिक रामसर ठिकाणी असणारं राज्य तर नक्कीच नाहीये आणि हुगळी नदीच्या अनुषंगाने नाहीये, तर गंगेच्या प्रवाहाच्या अनुषंगाने आपल्याला याचा रेफरन्स दिसतोय. म्हणून स्टेटमेंट नंबर 2 पण चुकीचं आहे. मग उत्तर कुठलं असेल या ठिकाणी? फक्त विधान 1 बरोबर असणार आहे. पण आपल्याला 100वा असणारा रामसर स्थळ या ठिकाणी मिळतंय त्या अनुषंगाने मुद्दे लक्षात घ्यायचं. हा GS पेपर 3च्या अंतर्गत आपल्याला कव्हर करायचं. एन्व्हायरमेंट आणि इकॉलॉजीच्या अनुषंगाने या ठिकाणी मुद्दा येतो पर्यावरण व परिस्थितिकी. इथं भारताचं 100वे रामसर स्थळ जयप्रकाश नारायण पक्षी अभयारण्य म्हणजे
सुरहा ताल याच्या अंतर्गत दिसतोय आपल्याला. गंगा नदीच्या प्रवाहाच्या अनुषंगाने आपल्याला हा असणारा एरिया या ठिकाणी कव्हर होताना दिसतो. याचं स्थान कुठे आहे? बलिया जिल्हा उत्तर प्रदेशमध्ये आहे. याचा भौगोलिक स्वरूपाचा उल्लेख केला तर विशाल ऑक्सबो लेक या ठिकाणी आहे. ऑक्सबो लेकचा उल्लेख आहे. गंगा नदीच्या प्रवाहातून तो नैसर्गिकरित्या तयार झालेला आहे. याची स्थापना 1991 मध्ये पक्षी अभयारण्य म्हणून त्या ठिकाणी घोषित झालेली होती आणि त्याच्यासोबत उल्लेख केला तर क्षेत्रफळ आहे 34.32 चौरस किलोमीटरचा उल्लेख आहे. बायोडायव्हर्सिटी काय याच्यामध्ये? स्थलांतरित परदेशी पक्ष्यांचं मायग्रेटरी बर्ड्स असणारं प्रमुख आश्रयस्थान आपल्याला या ठिकाणी दिसतं. हेही लक्षात घेणं आवश्यक असणार आहे. सोबत बघितलं आपण आता रामसर स्थळांची असणारी आकडेवारी जर बघितली तर ते प्रिलियमसाठी आपल्याला फॅक्ट गरजेचे असतात. भारतात एकूण संख्या 100 आहे. जयप्रकाश नारायण हे 100वे स्थळ ठरलं. सर्वाधिक रामसर स्थळ असणाऱ्या ठिकाणांचा उल्लेख केला तर तामिळनाडू लक्षात ठेवायचं 20 स्थळं आहेत. दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे उत्तर प्रदेश, 13 स्थळं आहेत. सुरहा ताल हे युपीचं 13वं स्थळ आहे, लक्षात घ्यायचं. भारताचं पहिल्या रामसर स्थळाचा उल्लेख केला तर चिल्का सरोवर आहे ओडिसामधला. केवलादेव राष्ट्रीय उद्यान आहे राजस्थान मधला, 1981 मध्ये स्थापन झाले होते. दोन्ही पहिलेच आहेत. आणि सर्वात मोठा रामसर स्थळाचा उल्लेख केला तर सुंदरबन आर्द्रभूमी आहे पश्चिम बंगालमध्ये. आणि सर्वात लहान रामसर स्थळाचा उल्लेख केला तर रेणुका आर्द्रभूमी आहे हिमाचल प्रदेशामधली. हे इथं लक्षात ठेवायचं. आणि जेव्हा रामसर दर्जाचा उल्लेख करतो आपण त्या ठिकाणी तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी येतो. इराण मधल्या असणाऱ्या रामसर अग्रीमेंटचा उल्लेख याच्यामध्ये येतो. याची असणारी जी स्वाक्षरी आहे ना मेन्सच्या अनुषंगाने आपल्याला महत्वाचा आहे. 1971 रामसर इराण मधला असणारा आंतरराष्ट्रीय करार होता, पण भारतानं लगेच याच्यामध्ये साईन केली का? तर 1 फेब्रुवारी 1982 मध्ये भारत याचा साईन मेंबर होतो या ठिकाणी. आणि मुख्य फायदे काय? आंतरराष्ट्रीय संरक्षण प्राप्त होतं, पूर नियंत्रण आणि भूजल पुनर्भरण्याअंतर्गत ग्राउंड वॉटर रिचार्ज मध्ये याची महत्वपूर्ण असणारी भूमिका या ठिकाणी येते. मदत म्हणून संदर्भ येतोय. आणि याचा वाईज यूज संकल्पना काय? मानवी गरजा पूर्ण करताना आर्द्रभूमीच्या पर्यावरणीय स्वरूपाला धक्का न लावता त्याचा शाश्वत आणि समतोल वापर करणं हे आंतरराष्ट्रीय संसाधनाचा मुख्य आत्मा आहे. इंटरनॅशनल असणारे जेवढे काही मटेरियलिस्टिक असणारी भूमिका आहेत एन्व्हायरमेंटच्या दृष्टिकोनातून असणारे हे रामसर ठिकाणं आहेत का? ज्याला आपण या ठिकाणी वेटलँड्स म्हणतो, दलदलीयुक्त प्रदेशांचा उल्लेख या ठिकाणी येतो. तर त्या असणाऱ्या वेटलँडचा संदर्भ 2 फेब्रुवारीला असल्या कारणानं 2 फेब्रुवारीला करार झाल्यामुळं तो दिवस पण साजरा केला जातो. आणि ते पर्यावरणाचं संरक्षण करणं हा असणारा मेन पर्स्पेक्टिव्ह या ठिकाणी आपल्याला दिसतोय. हे इथं लक्षात ठेवणं आवश्यक असणार आहे. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन आपण या ठिकाणी बघूया. काय क्वेश्चन आहे बा? नुकतेच चर्चेत राहिलेल्या गिलगिट बाल्टिस्तान या क्षेत्राच्या धोरणात्मक आणि भौगोलिक महत्वाबाबत कोणते विधान अयोग्य आहे? पाकिस्ताननं या एरियामध्ये निवडणुका अनाऊन्स केल्या त्यानंतर खूप मोठ्या पद्धतीचा भारताकडनं असणारा विरोध हा या असणाऱ्या मुद्द्यावरती होताना दिसतोय. तर काय आहे मुद्दा बघा या ठिकाणी. अयोग्य विधान निवडायचं आपल्याला. हे क्षेत्र भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, वाखान कॉरिडॉर आणि चीन यांच्या सीमांना जोडणारं संवेदनशील क्षेत्र आहे का? तर यस. चीनचा महत्वाकांक्षी सीपेक चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर हा 2013च्या असणाऱ्या BRIच्या अंतर्गतचा असणारा एक घटक आहे. बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हचा पाकिस्तान सोबत चायनाचं कोलॅबोरेशन येतं. तो सगळ्यात महत्वाचा मुद्दा. बलुचिस्तानचा एरिया मधल्या खनिजांचं उत्खनन करण्यासाठीचा असणारा हा उल्लेख या ठिकाणी करण्यात येतो. याचा बेकायदेशीर बळकावलेल्या क्षेत्रातून जातो का? यस, हा याच एरियातून जातो. आणि सिंधू नदी आणि तिच्या प्रमुख उपनद्या याच प्रदेशातून वाहतात का? तर यस. आणि महाराणा हरिसिंग यांनी 26 ऑक्टोबर 1950 रोजी या भागाचे भारतात विलिनीकरण केलं का? 50चा संदर्भ नाही या ठिकाणी, हा संदर्भ 47चा दिसतो. हे तर लक्षात ठेवायचं. मग उत्तर दिसेल अयोग्याचा उल्लेख केला तर ऑप्शन नंबर डी या ठिकाणी आपल्याला चुकीचा दिसतोय. गिलगिट बाल्टिस्तानचा उल्लेख करायचा आहे. ज्या गिलगिट बाल्टिस्तानला पाकिस्ताननं स्वतःचा प्रोव्हिन्सेस 5व्या क्रमांकाचा म्हणून डिक्लेअर केला होता. हे लक्षात घ्यायचं. पाकिस्तान खूप भयंकर विचित्र आहे. मध्यंतरी त्यांनी काय केलं होतं? 18-19च्या कालखंडामध्ये एक नवीन मॅप रिलीज केला होता आणि त्या मॅपमध्ये जुनागड त्यानं स्वतःच दाखवलेला होता. सोबत जम्मू काश्मीरचा भाग मध्ये काश्मीर त्यांचा दाखवला होता आणि लडाखचा असणारा भाग त्यांनी दाखवला होता चायनाचा. या सगळ्या गोष्टी वादाचे ठरतात म्हणून लक्षात ठेवायचं. मग आता काय होतोय? आपल्याला जीएसच्या पेपर 2 मध्ये आंतरराष्ट्रीय संबंध आणि सुरक्षा या टॉपिकच्या अंतर्गत हा मुद्दा कव्हर करायचा आहे. गिलगिट बाल्टिस्तान मधील असणाऱ्या निवडणुकांना भारताचा तीव्र विरोध आहे. हा असणारा जो अतिशय महत्वाची लाईन आहे ज्याला म्हणतो आपण लाईन ऑफ कंट्रोल, त्याच्यावरती असणारा हा या ठिकाणचा भाग आहे. POK पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर भारताचाच एरिया आहे जो इलिगल पद्धतीनं पाकिस्ताननं बळकावलेला होता. याच्या जवळ एक सॅक्सगॅम व्हॅली आहे. 1963ला हीच असणारी सॅक्सगॅम व्हॅली चायनाला देऊन टाकली आहे पाकिस्ताननं ही चायनाला दिलेली आहे. त्यामुळे हा खूप मोठा वादाचा भाग आहे या ठिकाणी. आणि या अनुषंगाने इथं निवडणुका घोषित करतायत. तर इथं बघितलं तर तो भारताचा अविभाज्य भूभाग आहे. संपूर्ण जम्मू काश्मीर आणि लडाख हा भारताचा सार्वभौम भाग आहे.
आणि इथे एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा, मटेरियल चेंजला विरोध होतोय. पाकिस्तानचा घटनात्मक किंवा लोकसंख्या शास्त्रीय बदल, उदाहरणार्थ त्यांनी हा 5वा प्रांत बनवणं, यालाही आपण विरोध केलेला आहे. आणि सोबतच कोणताही प्रयत्न अमान्य केला आपण, पाकिस्तानला कोणताही कायदेशीर अधिकार नाहीये या ठिकाणी, म्हणजे इथं लोकस्टँडी त्यांचं कोणताही नाहीये, हे भारत प्रतिकार करतोय, विरोध करतोय. मुख्य मागणी काय तर बेकायदेशीर ताब्यातील सर्व भारतीय क्षेत्र त्वरित रिक्त व्हावेत, हे आवाहन करण्यात आले. सोबतच मानवाधिकारांचं उल्लंघन आहे, निवडणुकांच्या आडून राजकीय दडपशाही आणि आर्थिक शोषण लपवण्याचा पाकिस्तानचा प्रस्ताव आहे किंवा प्रयत्न आहे, असं याच्यातून दिसतोय. हे भारत जगासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. आणि गिलगिट बाल्टिस्तानचं सामरिक आणि ऐतिहासिक महत्व जर बघायचा प्रयत्न केला तर सिंधू नदी प्रणाली, सिंधू नदी आणि तिच्या उपनद्या याच प्रदेशातून वाहतात. सार्वभौमत्वाचं उल्लंघन आहे, सॉव्हर्निटीचं असणारे व्हायलेशन या ठिकाणी होतं. चीनचा असणारा महत्वाकांक्षी वन बेल्ट वन रोड, बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह अंतर्गत असलेला सीपेक हा या प्रकल्पाचा बेकायदेशीर बळकावलेल्या भागातून जातो या ठिकाणी, म्हणजे त्यांचा ग्वादर पोर्ट पासूनची असणारी सगळी कनेक्टिव्हिटी जाते याच असणाऱ्या पीओके मधून, मग ते त्यांच्या चायनाच्या असणाऱ्या भागामध्ये एंट्री करू शकतात. म्हणून ही असणारी भूमिका चायनाला सुद्धा एक प्रकारे संजीवनी देण्याचं काम करते. कारण जर ट्रेड रूट या ठिकाणी पूर्णतः मंजूर झाला आणि पूर्णतः त्यांचं कन्स्ट्रक्शन कंप्लीट झालं तर डायरेक्टली त्यांना सगळा असणारा जो भारताचा इंडियन ओशनचा पार्ट असेल, पॅसिफिक मधला असणारा साऊथ चायना सी असेल, हे सगळं क्रॉस करून जाण्याऐवजी डायरेक्टली ते पाकिस्तानमधनं ट्रेड करू शकतात. त्यासाठी त्यांच्यासाठी जरी महत्वाचं असलं तर हे सगळे इलिगल आहेत, हाही मुद्दा लक्षात घ्यायचा. 1947चं विलिनीकरण आहे. महाराजा हरिसिंगांनी 26 ऑक्टोबर 1947ला इन्स्ट्रुमेंट ऑफ ऍक्सेशन वरती साईन केली होती आणि त्यानंतर पाकिस्तानच्या टोळीवाल्यांच्या माध्यमातून बेकायदेशीर ताबा या ठिकाणी दिसतो. आझाद काश्मीर फोर्सच्या नावाने या ठिकाणी हल्ला केलेला होता त्यांनी, हाय रेफरन्स लक्षात घ्यायचं. संवेदनशील सीमा आहे भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान, वाखान कॉरिडॉर आणि चीनचा कोणता असणारा प्रोव्हिन्सेस या ठिकाणी, शिनजियांग प्रोव्हिन्सेस यांच्या सीमांना जोडणारा हा अत्यंत संवेदनशील असणारा भाग आहे गिलगिट बाल्टिस्तान. हा उल्लेख इथे लक्षात ठेवायचा. इलेक्शन डिक्लेअर झालेला आहे त्यामुळे भारत विरोध करतोय. चौथा मुद्दा काय बघा, अंदमान समुद्रातील असणारा श्री विजयपुरम 3, काय श्री विजयपुरम 3 चा शोध, विहिरी संदर्भात खालील विधाने शोधा. वाचा. हा शोध सरकारी मालकीच्या ऑइल इंडिया लिमिटेड कंपनीने लावलेला आहे. हा गॅस साठा ओपन एक्रेज लायसनिंग पॉलिसी अंतर्गत मिळालेला आहे. श्री विजयपुरम 2 विहिरीत सापडलेल्या वायूमध्ये तब्बल 87% मिथेनचे प्रमाण आढळले होते. कोणते विधान सत्य आहे तर सगळे विधान सत्य आहेत. आपल्या भारताला डिस्कव्हरी झालेली आहे. आपल्याला या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा मुद्दा बघितला तर इथं आपल्याला या ठिकाणी वायू सापडलेला आहे आणि त्यामध्ये मिथेनचं असणारं प्रमाण या ठिकाणी 87% आहे. डिस्कव्हरी झाले हे भारतानं मान्य केलेलं आहे आणि त्या मान्याचा उल्लेख केला तर कुठं, अंदमान समुद्रामध्ये श्री विजयपुरम 3 या असणाऱ्या विहिरीच्या ठिकाणी हा असणारा शोध इथं लागताना दिसतोय. लक्षात घ्यायचं. जर आपण या ठिकाणी डेप्थ बघण्याचा प्रयत्न केला तर इथं 1900 मीटर पर्यंतचं असणारं खोदकाम झालेलं आहे आणि मग त्या ठिकाणी इथं आपल्याला सापडलेला आहे गॅसचा असणारा साठा. आणि हा अंदमान समुद्रात नैसर्गिक वायूचा मोठा साठा सापडतोय. पायाभूत सुविधा आणि ऊर्जा सुरक्षा जीएस पेपर 3च्या अनुषंगाने आपल्याला ही न्यूज कव्हर करायची आहे. मग स्थळ कुठे आहे, अंदमानच्या पूर्व किनाऱ्यापासून 15 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या ऑइल इंडिया लिमिटेड द्वारे OALP ऑन ऑश्प 2018चा असणारा हा डिसिजन होता, अंतर्गत शोध लागलेला आहे. पाण्याची खोली किती आहे तर 355 मीटर पर्यंत पाणी दिसतो तुम्हाला. आणि विहिरीचं नाव काय, श्री विजयपुरम 3 असेल. उत्पादन चाचणी बघितलं तर 1900 मीटर पेक्षा जास्त खोलीवर सततच्या प्रज्वलनाद्वारे कंटिन्युअस फ्लारिंगच्या द्वारे वायूची असणारी पुष्टी या ठिकाणी होताना दिसते. यापूर्वी श्री विजयपुरम 2 मध्ये 87% मिथेन आढळला होता, हे लक्षात घ्यायचं. आता या ठिकाणी नैसर्गिक वायूचा मोठा साठा सापडतोय. त्यामुळे अंदमान निकोबारचं असणारं महत्व परत एकदा हायलाइट होतोय. कदाचित विरोधी पक्षांची भूमिका या ठिकाणी परत चर्चेमध्ये येईल, कारण अंदमान निकोबारच्या असणाऱ्या जंगल तोडीचा किस्सा त्या ठिकाणी खूप जास्त चर्चेमध्ये आलेला होता. पुढची न्यूज बघा. भारताने 2030 पर्यंत आपल्या प्राथमिक ऊर्जा मिश्रणामध्ये, प्रायमरी एनर्जी मिक्स मध्ये नैसर्गिक वायूचा वाटा 6% किती टक्क्यांपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. कधीपर्यंत, 2030चा उल्लेख या ठिकाणी येतो. तो नैसर्गिक वायूचा असणारा जो वाटा आहे का तो 6%च होता, तो 6% वर आता आपण पोहोचणार आहोत 15%पर्यंत. हेही लक्षात ठेवायचं. रेफरन्स खूप महत्वाचा आहे. आपण हे वाढवतोय गोष्टी. भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी असणारा हा गेम चेंजर ठरू शकतो. 6% आपल्याला 15% गॅस आधारित अर्थव्यवस्था 2030 पर्यंत ऊर्जा मिश्रणामध्ये नैसर्गिक वायूचा वाटा 6% 15% आपल्याला वाढवायचंय. म्हणजे काय,
नैसर्गिक ऊर्जा मिश्रण जे करतोय ना त्यामध्ये आपल्याला नैसर्गिक वायूचं अस्तित्व वाढवायचं आहे. तर साठे सापडतायत, आपण डिपेंडन्सी जास्त नाहीये. आयात अवलंबित्व कमी करायचं आपल्याला. भारत सध्या 50% जास्त नैसर्गिक वायू आयात करतो. हा शोध स्वावलंबनाकडे मोठं पाऊल ठेवतोय. म्हणजे आता जो शोध लागलेला आपल्याला या ठिकाणी अंदमानच्या अंतर्गत, तर हा एक प्रकारे आत्मनिर्भर भारताच्या भूमिकेला स्ट्रॉंग करतोय. समुद्र मंथन मोहीम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या राष्ट्रीय खोल समुद्र उत्खनन मोहिमेचा नॅशनल डीप वॉटर एक्सप्लोरेशन मिशन हा एक भाग आहे. 2021 ला आपण एक सगळ्यात महत्वाची मोहीम चालू केली होती, डीप ओशन मिशन. आणि याच डीप ओशन मिशनच्या अंतर्गत आपण मत्स्यालय 6000 हा आपण आणलेला सगळ्यात महत्वाचा असणारा यंत्र आपण तयार केला होता, जो खोल समुद्रात जाऊन त्या ठिकाणी उत्खनन करू शकतो आणि शोध लावू शकतो. त्याचाच असणारा भाग या ठिकाणी इथं आपल्याला वापरण्यात येताना दिसतोय. आणि भौगोलिक सुसंगतता बघितलं तर अंदमान खोऱ्याची रचना म्यानमार आणि इंडोनेशिया या गॅस समृद्ध पट्ट्यातील सुसंगत आहे. त्यामुळे जागतिक गुंतवणुकीला प्रोत्साहन सुद्धा मिळू शकतं. कुठल्या पट्ट्यामध्ये? म्यानमार आणि इंडोनेशियामध्ये जे गॅसचे साठे आहेत का त्याच्या झोनमध्ये आपल्याला अंदमान निकोबारचा असणारा उल्लेख या ठिकाणी हायलाइट होताना दिसतो. हे इथं लक्षात ठेवायचंय. मग अंदमान बेसिन समोरचे प्रमुख असणारे आव्हानं कोणते ते मेन साठी तुम्हाला लिहायचे. पहिला मुद्दा, अति खोल पाणी तंत्रज्ञान, डीप वॉटर टेक्नॉलॉजी आहे. अंदमान समुद्रात उत्खनन करणे आव्हानात्मक आहे. अत्यंत प्रगत आणि महागड्या डीप वॉटर आणि अल्ट्रा डीप वॉटर उपकरणांची आवश्यकता इथं लागणार आहे. सोबतच बघितलं तर वाणिज्यिक व्यवहार्यता इथं काय असेल या ठिकाणी, इथं व्हायबिलिटीचा उल्लेख केला तर गॅस पूलचा एकूण आकार आणि व्यावसायिकदृष्ट्या उपसा करणे किती फायदेशीर ठरेल याचा अंतिम अभ्यास होणं गरजेचं आहे. अजून ते झालेलं नाहीये. म्हणजे उत्खनन करण्यासाठी जेवढी रक्कम देणार आहे त्यापेक्षा आपण कमी रकमेमध्ये जर आयात करून त्या नैसर्गिक वायूचा असताना जर तुटवडा पूर्ण करणार असू तर उत्खनन करण्याचा काहीच त्या ठिकाणी तुका लागत नाही. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. पर्यावरणीय संवेदनशीलता, हा प्रदेश भूकंप प्रणव आणि सागरी जैवविविधतेने नटलेला असल्याने कठोर पर्यावरणीय मानकांचं पालन सुद्धा आवश्यक असणार आहे. कारण हा आपल्याला रिंग ऑफ फायर, पॅसिफिक ओशनच्या जवळ जो रिंग ऑफ फायर आहे का त्याच्याच परिघामधला असणारा हा मुद्दा दिसतोय. कारण इथं टेक्टॉनिक प्लेट सुद्धा या ठिकाणी येतात. त्या अनुषंगाने इथं या ठिकाणी उत्खनन करणं धोक्याचं ठरू शकतं आणि त्या सगळ्या मानकांचा विचार करून या ठिकाणी त्याचं उत्खनन करणं पॉसिबल होऊ शकतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 6चा उल्लेख या ठिकाणी काय केलाय बघा. 5 जून 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या इन्कम टॅक्स अमेंडमेंट ऑर्डिनन्स 2026 बाबतीमध्ये खालील विधाने विचारात घ्या. इन्कम टॅक्स अमेंडमेंट ऑर्डिनन्स 2026 सुधारणा करायचे इन्कम टॅक्सच्या असणाऱ्या कायद्यामध्ये, त्याच्या अनुषंगाने कोणती विधानं बरोबर आहेत असं विचारले. या अध्यादेशाद्वारे परदेशी संस्थांगत गुंतवणूकदारांना सरकारी रोख्यांमधील गुंतवणुकीवरील भांडवली नफा आणि व्याज उत्पन्नावर पूर्ण कर माफी देण्यात आलेली आहे. जे परकीय संस्थागत असणारे जे इन्व्हेस्टर्स आहेत का, गुंतवणूकदार आहेत का, त्यांना माफी दिलेली दिसते. बरोबर आहे का? तर यस. ही कर सवलत 1 एप्रिल 2026 पासून पूर्वलक्षी प्रभावानं रेट्रोस्पेक्टिव्हली लागू होणार आहेत का? तर यस. हे एक म्हणजे पूर्वानुवर्ती अगोदरच्या तारखेपासून लागू होणार आहे. संसदेचे अधिवेशन सुरू नसल्यामुळे राष्ट्रपतींनी भारतीय संविधानाच्या कलम 123 अंतर्गत हा वटहुकूम जारी केला का? तर यस. ऑर्डिनन्स काढलेला आहे आणि त्या ऑर्डिनन्सचा उल्लेख या ठिकाणी चर्चेमध्ये येतोय. म्हणून ऑर्डिनन्स आजच्याच दिवशी 5 जूनला म्हणजे कालच्या दिवशी 5 जूनला या ठिकाणी कंप्लीट होताना दिसतोय. हे लक्षात घ्यायचं. कोणती विधानं बरोबर आहेत? तर सर्व विधानं आपल्याला या ठिकाणी बरोबर दिसतात. हे लक्षात घ्यायचं. मग इन्कम टॅक्स ऑर्डिनन्स 2026 मुख्य तरतुदी या ठिकाणी येतात. इथं वटहुकूम काढलेला आहे राष्ट्रपती साहेबांनी. कलम 123 चा वापर करण्यात आलेला आहे. राष्ट्रपती मॅडमने या ठिकाणी हा असणारा वटहुकूम जारी केलाय. 1 एप्रिल 2026 ला या ठिकाणी पूर्वलक्षी प्रभावानं लागू होतोय. रेट्रोस्पेक्टिव्ह असणारे विवरण या ठिकाणी लागू होतोय. अनुसूची कुठला या ठिकाणी 4 नंबरचा उल्लेख या ठिकाणी येतोय. आयकर विभाग 1961 मध्ये 13D आणि 13E या ठिकाणी जोडल्या जात आहेत. या कायद्यातला अनुसूची नंबर कुठला? तर 4च्या अंतर्गत बदल होते. 100% कर माफी केलेला आहे. जे फॉरेन्स असणारे जे काही ग्रुपचे इंडस्ट्रियल असणारे जे काही इन्व्हेस्टर्स आहेत त्यांच्यासाठी असणारा मुद्दा असेल. FILS चा उल्लेख येतोय, FPLS चा रेफरन्स येतोय, BIS चा उल्लेख येतोय. बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट यांना या ठिकाणी सेसवर लागू होण्याचा मुद्दा या ठिकाणी आहे. ती कर माफी दिली जाणार आहे. मग काय असेल आता अगोदरचा पूर्वीची कर रचना काय होते ना, सुधारित कर माफी काय आहे हे थोडंसं याच्यामध्ये बघूया. कारण का इथं फॉरेनच्या अनुषंगाने असणारे जे इन्व्हेस्टर आहेत का त्यांच्यासाठी कर रचना येते. झिरो टॅक्स युगाची सुरुवात होते. कराचा भाग आणि पूर्वीची कर रचना आणि आत्ताची सुधारित कर रचना काय? व्याज उत्पन्नावरील टॅक्स 20% होता अगोदर त्या ठिकाणी विथ होल्डिंग टॅक्स म्हणजे टॅक्सच्या सहित त्या ठिकाणी 20%. आता तो पूर्णपणे माफ होणार आहे. दीर्घकालीन भांडवली नफा
हा अगोदर 12.5% होता, 12 महिन्यांपेक्षा जास्त काळ असल्यानंतर तो आता माफ झालाय. आणि अल्पकालीन भांडवली नफा हा शॉर्ट टेन्युअरच्या अनुषंगाने असणारा जो काही इथं कन्झ्युमरिझमच्या अनुषंगाने असणारा जो असणारा भांडवली नफा आहे का, तो 20 ते 30% कर होता, तो आता पूर्णपणे माफ होताना दिसतोय. तर एक अतिशय महत्वाच्या नवीन युगाची सुरुवात या ठिकाणी होताना दिसते. गुंतवणूक भारतामध्ये जास्तीत जास्त यावी त्यासाठी असणारी कर माफी हायलाइट होताना दिसते. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया. या ठिकाणी क्वेश्चन नंबर 7चा रेफरन्स या ठिकाणी येते बघा. भारत सरकारने FIISच्या सरकारी रोख्यांवरील G6 या कर पूर्णपणे माफी करण्यामागे खालीलपैकी कोणते आर्थिक उद्दिष्ट नाही? आर्थिक उद्दिष्ट नाही बरं का कर माफीच्या अंतर्गत. बघा, भारतीय रुपयाला डॉलरच्या तुलनेत स्थिरता देणं आहे का? यस आहे. युरो क्लिअर सारख्या आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवर भारताच्या असणाऱ्या बॉन्डची यशस्वी नोंदणी करणं सुलभ करणं आहे का? यस. कारण जर आपण अशा पद्धतीची असणारी जर यंत्रणा राबवली तर वेगवेगळे असणारे देश आपल्या भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात. मग आपल्याला ऑटोमॅटिकली युरो क्लिअर मध्ये असणारी भूमिका क्लिअर होऊ शकते आणि आपण इथं नोंदणी सुलभरित्या करू शकतो. देशांतर्गत वित्तीय तूट फिस्कल डिफिसिट व्यवस्थापनात मदत होईल का? यस. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांना भारतीय शेअर बाजारात अल्पकालीन सट्टे बाजारासाठी प्रोत्साहन देणं आहे का? नाही, सट्टे बाजाराचा काय संबंधच येत नाही याच्यामध्ये. शेअर मार्केटिंगचा कायच उल्लेख नाही, तर टॅक्स रिलॅक्सेशनचा पार्ट याच्यामध्ये येतोय. त्यामुळे चुकीचं कोणतं आहे, आर्थिक उद्दिष्ट कोणतं नाहीये, तर ऑप्शन नंबर डी नाहीये. हेही याच अंतर्गत आपल्याला लक्षात ठेवायचंय. मग काय होतं आता कर माफी करतोय आपण, ही असणारे इन्कम टॅक्सच्या कायद्यामध्ये 1961च्या कायद्यामध्ये सुधारणा घडवून आणतोय. तर त्याचे असणारे मुख्य 4 आर्थिक स्तंभ आपल्याला दिसतात कर माफीचं. पहिला आहे रुपयाला स्थिरता आणायचे, स्टॅबिलायझिंग रुपीज आणायचे. परदेशी चलनाचा ओघ वाढेल, परकीय चलन साठा मजबूत होऊन रुपयावरील दबाव कमी होऊ शकतो. जागतिक रोखे निर्देशांक या ठिकाणी युरो क्लिअर प्लॅटफॉर्मवरती भारतीय बॉन्डचा यशस्वी नोंदणीसाठी कर हा मोठा अडथळा होता, तो आता दूर होणार आहे. टिकाऊ भांडवल पेशंट कॅपिटलचा उल्लेख या ठिकाणी येतोय. जागतिक पेन्शन फंड असेल या ठिकाणी, आणि विमा कंपन्या आणि सॉल्व्हरिन वेल्थ फंड असेल, यासारखे दीर्घकालीन गुंतवणूकदार सुद्धा याच्यामध्ये आकर्षित होतील, कारण कर माफी आहे ना याच्यामध्ये पूर्णतः. आणि कर्ज खर्च कमी करणे, लोअर बॉरोइंग कॉस्ट, सरकारी रोख्यांचं उत्पन्न कमी झाल्याने सरकारला स्वस्त दरामध्ये कर्ज मिळेल, ज्यामुळे वित्तीय तूट व्यवस्थापनामध्ये मदत सुद्धा होणार आहे. या ठिकाणी फिस्कल डेफिसिटच्या अनुषंगाने असणारी मदत इथं होताना दिसणार आहे. त्यामुळे हा मुद्दा चर्चेमध्ये येतोय, हे लक्षात घ्यायचं. आणि त्याच्यावरती सुद्धा काही धोके आहेत का, संभाव्य धोके आणि इथं आव्हाने आहेत का, क्रिटिकल इव्हॅल्युएशन काय आहे, तर अस्थिर भांडवलाचा धोका येऊ शकतो, हॉट मनी. कारण का कर कमी झाले म्हणून त्या ठिकाणी अचानक त्याचा असणारा लोंढा वाढू शकतो, पण नंतर तो स्थिर राहील का, तो कंटिन्युअसली राहील का, हा सुद्धा खूप मोठा धोका असू शकतो. जरी रोखे बाजारात गुंतवणूक दीर्घकालीन मानली जात असली तरी जागतिक व्याजदरांमध्ये बदल झाल्यास परदेशी भांडवल अचानक बाहेर पडण्याचा मोठा धोका सुद्धा निर्माण होऊ शकतो. म्हणजे इंटरनॅशनल मार्केटमध्ये जर त्या ठिकाणी फ्लक्च्युएशन आलं टॅक्सेशन मध्ये, तर भारतातून पैसा लगेच बाहेर पडू शकतो आणि महसुलाचे नुकसान होऊ शकते. या ठिकाणी कसं, तर ज्या ठिकाणी आपण फॉरेन इन्व्हेस्टर्स आहेत का, त्यांच्याकडनं मिळणाऱ्या थेट कर महसुलावर, डायरेक्ट टॅक्स रेव्हेन्यूवरती केंद्र सरकारला तात्पुरतं पाणी सोडून द्यावं लागणार आहे. कारण जे 20-30% पर्यंतचा टॅक्स होता तो इथं माफच करावा लागतोय ना. हा उल्लेख या ठिकाणी येतोय, धोका आपल्याला जाणवणार आहे. चला पुढचा असणारा मुद्दा या ठिकाणी बघूया. क्वेश्चन नंबर 8 म्हणजे न्यूज 8 आपली. 5 जून 2026 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीने घोषित केलेल्या दराबाबत खालील विधाने वाचा. आरबीआयनं आता सगळ्यात महत्वाचा असणारा रेट या ठिकाणी परत एकदा रिलॉन्च केलेला आहे. त्या अनुषंगाने सगळ्या देशाचं लक्ष या असणाऱ्या आरबीआयच्या रिपोर्टकडे आहे, मॉनिटरी पॉलिसीच्या असणाऱ्या कमिटीच्या रिपोर्टकडे आहे. काय रिपोर्ट या ठिकाणी मेन्शन होते बघा, सत्य विधान ओळखायचे तुम्हाला. रेपो रेट 5.25% वर सलग तिसऱ्यांदा स्थिर ठेवण्यात आलेला आहे. रेपो रेट मध्ये काही चेंजेस केलेले नाहीये. आशियातील भू राजकीय तणावामुळे फायनान्शियल 2027 साठी रिअल जीडीपी वृद्धी दराचा अंदाज हा 6.9% 6.6% कमी केलाय. जीडीपीचा असणारा ग्रोथ रेट कमी केलाय. रिअल जीडीपीच्या अनुषंगाने 6.9% होता, 6.6% केलाय का? येस. गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या नेतृत्वाखालील समितीने आपले धोरणात्मक धोरण पॉलिसी टान्स तटस्थ ठेवलेला आहे, न्यूट्रल ठेवलंय. तो खूपच बिघडतोय, तो खूपच पॉझिटिव्हली चाललेला आहे, असं कोणतं स्टेटमेंट इथं येताना दिसत नाही का? तर येस, सगळे विधान या ठिकाणी बरोबर आहेत. मग आरबीआयच्या असणाऱ्या या मॉनिटरी पॉलिसी कमिटीचा असणारा रिपोर्ट या ठिकाणी येतोय. आरबीआयचा असणारा द्वैमासिक धोरण या ठिकाणी येतोय जून 2026 ला. रेपो रेट किती ठेवलाय? सलग तिसऱ्यांदा या ठिकाणी बदल नाहीये, स्थिर ठेवलाय 5.25%. सोबतच बघितलं या ठिकाणी तर स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटीचा उल्लेख केला तर 5% ठेवलेला आहे.
MSF व बँक रेटचा उल्लेख केला तर तो पण 5.5 ठेवलेला आहे. सुधारित रिअल जीडीपी अंदाज फायनान्शियल इयर 2027 साठी केला तर तो 6.7 ठेवलाय, अगोदर होता 6.9%. आणि सुधारित असणारा किरकोळ महागाईचा अंदाज तो सीपीआयच्या कन्झ्युमर प्राइस इंडेक्सच्या अनुषंगाने बघितलं तर तो 5.1% ठेवलाय, पूर्वी तो होता 4.6%. म्हणजे इथं महागाईचा दर वाढलेला आहे, 5.1% आपल्याला जाताना दिसतोय. आणि गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या नेतृत्वामध्ये हा असणारा मॉनिटरी पॉलिसी कमिटीचा असणारा तटस्थ न्यूट्रल राहण्याचा पावित्र्य आहे. अजूनही कोणत्याही पद्धतीचा असणारा धोका डायरेक्टली सांगण्याचा संदर्भ आरबीआय कडनं आता अजून आलेला नाही. आरबीआयच्या निर्णयामागचे त्रिसूत्री या ठिकाणी हायलाइट होते, द ट्रिकी ट्रायंगल. याच्यामध्ये पहिला मुद्दा जर बघितला या ठिकाणी तर रेपो रेट 5.25% स्थिर राहिलाय. कच्च्या तेलाच्या किमती इथं खूप महत्वाच्या आहेत. पश्चिम आशियातील तणावामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली, इनपुट कॉस्ट वाढण्याची शक्यता आहे. महागाईचा धोका आहे, अपसाइड इन्फ्लेशन होतो या ठिकाणी. अल निनो मान्सूनच्या अनिश्चिततेमुळे अन्नधान्य महागाईमुळे सीपीआयचा अंदाज आता 5.1% गेलाय, जो 4.6% होता. हे लक्षात घ्यायचं. सोबतच भांडवल गळती, कॅपिटल आउटफ्लो आहे. जागतिक अनिश्चिततेमुळे विदेशी गुंतवणुकीवर परिणाम होतोय. रुपयाच्या घसरणीला लगाम घालण्यासाठी व्याजदर स्थिर ठेवणं आवश्यक आहे, म्हणून इथं स्थिर ठेवलेले आहेत. पण इथं आर्थिक नुकसान तर नक्कीच होतोय, हे लक्षात ठेवायचं या असणाऱ्या ग्लोबल प्रेशरमुळे, या असणाऱ्या मुद्द्याच्या अनुषंगाने. आता याचा परिणाम काय होईल? पॉलिसी स्टॅन्स आणि अर्थव्यवस्थेवरचा परिणाम काय असेल? धोरणात्मक पावले या ठिकाणी उचलले जात आहेत, स्ट्रॅटेजिक मूव्ह याच्यामध्ये येतील. फॉरेनच्या अनुषंगाने असणारे जे काही इन्व्हेस्टमेंट असेल का, त्याची मर्यादा शिथिल करायची आहे. म्हणजे इथं काय करायचंय, फॉरेक्स इन्फ्लो वाढवण्यासाठी आणि रुपयाला बळकट करण्यासाठीचा हा निर्णय आहे. पॉलिमर नोटा प्रस्ताव, आरबीआय कडनं प्राथमिक स्तरावर देशात प्लास्टिक पॉलिमर आधारित असणाऱ्या चलनाचा वापर करावा आणि ज्या अगोदरच्या नोटा ज्या कागदाच्या माध्यमातून येत होता तो वापर पूर्ण बंद करावा आणि नोटा कायम स्वरूपामध्ये दीर्घकाळ टिकाव्यात यासाठीचा असणारा कागदी म्हणजे चलनांच्या अनुषंगाने इथं पॉलिमर किंवा प्लास्टिक चलनाचा संदर्भ येऊ शकतोय. परिणाम काय होईल इथं? इम्पॅक्ट असेसमेंट काय असेल? न्यूट्रल स्टॅन्स म्हणजे काय? आरबीआय आता आर्थिक परिस्थितीनुसार व्याजदर वाढू किंवा कमी करू शकते, ग्रोथ किंवा इन्फ्लेशन त्या ठिकाणी लवचिकता आणण्यासाठी. त्याला म्हणायचं न्यूट्रल स्टँड त्या ठिकाणी आहे त्यांचा, म्हणजे कधीही रेट वाढू शकतात. कर्जदारांवर परिणाम काय या ठिकाणी? गृह कर्ज किंवा वाहन कर्जाच्या ईएमआय मध्ये सध्या कोणताही कपात नाहीये. आर्थिक वाढ बघितलं तर जीडीपीचा अंदाज 6.6% कमी करूनही भारत जगातील सर्वात वेगवान वाढणारी असणारी अर्थव्यवस्था. साहजिक आहे, विकसनशील देश असल्या कारणानं जीडीपीचा रेट तर वाढणारच आहे. हे काही खूप काही ग्रेट न्यूज असते असं काही नाहीये. ठीक आहे, तरी पण भारताचं असणारं नाव जागतिक स्वरूपामध्ये येतोय, तोही रेफरन्स इथं लक्षात ठेवणं आवश्यक असणार आहे. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 9 म्हणजे न्यूज नंबर 9 बघूया. सार्वजनिक आरोग्याचं रक्षण करण्यासाठी नागालँड सरकारने राज्यभरात तंबाखू आणि निकोटीन युक्त खाद्यपदार्थांवर बंदी घातली आहे. या प्रशासकीय निर्णयासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या. ही बंदी अन्न सुरक्षा आणि मानके कायदा 2006 मधील तरतुदीनुसार लागू करण्यात आलेली आहे का? तर याचा रेफरन्स या ठिकाणी येतो, तो म्हणजेच कोणता? तर यस. इथं चुकीचं कोणतंही आपल्याला ओळखायला सांगितलं. वेगवेगळ्या पाकिटात एकत्र विकल्या जाणाऱ्या तंबाखू आणि पान मसाल्याच्या असणाऱ्या ट्विन पॅक विक्रीवर यातून सूट देण्यात आले का? असं सुटीचा काहीच उल्लेख नाहीये. चुकीचं विधान तर 2 दिसलंय. नागालँड सरकारने आपल्या आदेशात सर्वोच्च न्यायालयाच्या 2016 मधील ऐतिहासिक सेंट्रल अरेका नट मार्केटिंग कॉर्पोरेशन विरुद्ध युनियन ऑफ इंडिया खटल्याचा संदर्भ याच्यामध्ये दिलेला आहे. त्यानुसार तंबाखू आणि निकोटीन युक्त असणाऱ्या पदार्थाला संपूर्ण राज्यभर बंदी घातलेली आहे. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये, की सिगारेटच्या पॅकेटमध्ये वैधानिक इशारा म्हणजे कॅन्सरचा इशारा किती टक्क्यांमध्ये दिला पाहिजे आणि किती टक्क्यांमध्ये त्या ठिकाणी प्रत्यक्षात त्या असणाऱ्या कंपनीची ऍड करण्याची परमिशन आहे? हा रेफरन्स कमेंट बॉक्समध्ये मला उत्तरा दाखल आला पाहिजे. उत्तर काय असेल इथं? चुकीचं विधान, फक्त विधान नंबर 2 चुकीचं असेल. न्यूज काय हायलाइट होते या ठिकाणी? तर आपल्या भारताचा असणार हा नॉर्थ ईस्ट झोन आहे, जो चिकन नेकच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी कनेक्ट होताना दिसतो. त्या अंतर्गत नागालँड या ठिकाणी अति महत्वाचा निर्णय घेतोय आणि किती वर्षांची? 1 वर्षांची पूर्ण बंदी आणलेली आहे तंबाखू उत्पादनावर. याचा स्कोप बघितला तर गुटखा, पान मसाला आणि सर्व प्रकारची सुगंधित फ्लेवर्ड चघळण्याची तंबाखू असतील या ठिकाणी खैनी, जर्दा यांच्यावरती 1 वर्षांसाठी पूर्ण बंदी आणलेली आहे. इथं ट्विन पॅक्स तंबाखू आणि पान मसाला वेगवेगळ्या पाकिटात एकत्र विकणाऱ्या ट्विन सॅशे विक्रीवरही कठोर बंद आहे. बऱ्याच वेळा काय होतं, हे जे असणारे जे काही तंबाखूजन्य पदार्थ आहेत का ते वेगवेगळ्या पद्धतीने विकले जातात. 2 असणारे पॅकेट एकत्र करून त्याचा असणारा वापर केला जातो, तर त्याच्यावरती पण बंदी आहे. कायदेशीर आधार लीगल बॅकिंग काय या ठिकाणी? अन्न सुरक्षा आणि मानके कायदा 2006च्या नियम नंबर 2.3.4
या अंतर्गत या ठिकाणी हा मुद्दा आलाय, त्याच्यानुसार हा असणारा निर्णय घेण्यात आलाय. मुख्य तत्व काय? कोणत्याही खाद्यपदार्थात तंबाखू किंवा निकोटीनचा घटक म्हणून वापर करण्यास कायदेशीर बंदी आहे. कुठल्याही खाद्यपदार्थामध्ये असा उल्लेख करायचा नाहीये. हा तंबाखूजन्य निकोटीनजन्य असणारा घटक वापरता येणार नाहीये. न्यायालयीन आदेश आणि सार्वजनिक आरोग्य संकट हा मुद्दा याच्यामध्ये येतोय आपल्याला. तो आपल्याला GS2 GS3 मध्ये उपयोगात येणारच आहे. न्यायालयीन संदर्भ काय? ज्युडिशियल डायरेक्टिव्ह काय? तर सुप्रीम कोर्टाचा 2016चा ऐतिहासिक आदेश याच्यामध्ये येतो. सेंट्रल अरेका नट केसमध्ये सर्व राज्यांना गुटखा बंदीची 100% अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले होते 2016लाच. मार्च 2026 मध्ये FSSAI कडून राज्यांना कठोर कारवाईचे थेट निर्देश पण दिलेत. आरोग्य संकट काय? हेल्थ क्रायसिस. ईशान्य भारतात या ठिकाणी स्मोकलेस टोबॅको धूरविरहित तंबाखू वापरण्याचं प्रमाण देशात सर्वाधिक आहे. खूप डेंजर आहे. ईशान्य भारतामध्ये स्मोकलेस टोबॅकोचा वापर खूप भयंकर येतोय. परिणामी काय होतं या ठिकाणी? तरुण आणि शाळकरी मुलांमध्ये व्यसनाचे वाढते प्रमाण आहे, ज्यामुळे मुखाचा कर्करोग, ओरल कॅन्सर आणि घशाच्या आजारामध्ये अत्यंत चिंताजनक वाढ होताना दिसते. त्यामुळे हा निर्णय नागालँडचा खूप ग्रेट आहे आणि हाच नागालँड आपल्या भारतातला पहिला आणि एकमात्र राज्य आहे जिथं विरोधी पक्ष नाहीये. सगळे असणारे पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करताना दिसतात. हेही आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कदाचित यामुळेच निर्णय होतानाही दिसतो. प्रशासकीय कारवाई आणि अंमलबजावणीतील आव्हान काय? वर्ल्ड नो टोबॅको डेच्या निमित्तानं फक्त जागृती न करता दंडात्मक कारवाईचा सुद्धा निर्णय घ्यायचा आहे. शैक्षणिक संस्थांच्या 100 यार्ड परिसरामध्ये कडक कारवाई असेल. किती यार्ड? 100 यार्ड परिसरामध्ये असेल ना. टोबॅको वेंडर लायसनिंग नियम हा लागू करण्याची प्रक्रिया आणायची. म्हणजे वेंडर कोणाला द्यायचं, लायसन कोणाला द्यायचं, कोणासाठी कोणते असणारे निकष त्या ठिकाणी असले पाहिजे, या सगळ्यांचा विचार होणं गरजेचं असेल. मुख्य आव्हानं इम्प्लिमेंटेशन मध्ये असणारे कोणते मुख्य आव्हाने त्या ठिकाणी? छुप्या मार्गाने विक्री, ब्लॅक मार्केटिंगचा उल्लेख येऊ शकतो. सीमावर्ती राज्यातून आणि किंवा दुर्गम भागातून गुटख्याची चोरटी वाहतूक रोखणे हे पोलिसांसमोर मोठं आव्हान असणार आहे. आर्थिक नुकसान काय? तंबाखू व्यवसायाशी जोडलेल्या छोट्या व्यापाऱ्यांचे नुकसान आणि राज्याच्या महसुलावर मोठा परिणाम या ठिकाणी होऊ शकतो. पण आरोग्यासाठी हा निर्णय खूप जास्त महत्वाचा आहे, हे लक्षात घ्यायचं. 10वा प्रश्न बघूया आपण. भारताचे ज्येष्ठ घटनातज्ञ आणि लोकसभेचे माजी सरचिटणीस सेक्रेटरी जनरल सुभाष सी कश्यप यांचं नुकतंच निधन झाले. साहेबांनो, यांचंच पुस्तक आपण पॉलिटिसाठी वापरतो. त्या अति महत्वपूर्ण असणाऱ्या व्यक्तीचं निधन झालेलं आहे. ओके. त्यांच्या जीवन प्रवासाबाबत खालील विधान विचारत घ्या. ज्यांनी 1984 ते 90च्या काळात लोकसभेचं सरचिटणीस म्हणून पद भूषवलं गेलं होतं त्यांच्याकडनं उल्लेख करायचे, बरोबर विधान ओळखायचे. सन 2000 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या संविधान पुनरावलोकन राष्ट्रीय आयोग व्यंकटचलय आयोगाचे ते मुख्य सदस्य आणि मानद संचालक होते का? तर यस. आणि त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न प्रदान करण्यात आला होता का? तर नाही. लक्षात घ्यायचं, फक्त या ठिकाणी 2 विधानं बरोबर आहेत, एक आणि दुसरं. लक्षात ठेवायचं या ठिकाणी कोणाचं निधन झालं इथं? तर सुभाषजी कश्यप यांचा असणाऱ्या निधनाचा उल्लेख या ठिकाणी करतो आपण. त्यासोबतच एक मुद्दा येतोय. भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार संसदेच्या दोन्ही सभागृहांसाठी, लोकसभा आणि राज्यसभासाठी स्वतंत्र सचिवालय आणि कर्मचारी वर्गाची तरतूद करण्यात आली आहे? कारण इथंच त्यांचा असणारा सेक्रेटरी जनरल पदावरती ते होते. त्यामुळे हा एक असणारा आर्टिकल याच्यामध्ये मेन्शन करायचं. तो कोणता आहे? आर्टिकल नंबर 98. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. महत्वपूर्ण असणाऱ्या आर्टिकलचा उल्लेख आहे. सुभाषजी कश्यप यांचा उल्लेख केला तर घटनात्मक दिग्गज आणि संसदीय मार्गदर्शक. वयाच्या 97व्या वर्षी या ठिकाणी यांचं निधन झाले. भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरतात हे. जीवन प्रवासाचा उल्लेख केला या ठिकाणी तर संसदीय कारकीर्द 1953 मध्ये सचिवालयातून सुरुवात होते. 84 ते 90 दरम्यान लोकसभेच्या सरचिटणीस म्हणून काम केलं या ठिकाणी, सेक्रेटरी जनरल म्हणून. 2000 मधील संविधान पुनरावलोकन राष्ट्रीय आयोग व्यंकटचलय आयोगाचे असणारे मुख्य सदस्य होते आणि देशातील 3रा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मभूषण त्यांना प्राप्त झालेला आहे. युपीएससीच्या मेन्ससाठी पहिलं ग्रंथसंपदा आवर कॉन्स्टिट्यूशन आपले संविधान, आवर पार्लमेंट आपली संसद. युपीएससी विद्यार्थ्यांसाठी मूलभूत आणि अत्यंत विश्वासार्ह स्रोत आहेत पुस्तकांचे. पुस्तकं तुम्ही वापरलेत, मी वापरलेले, त्या असणाऱ्या लेखकांचं असणं आता या ठिकाणी निधन होताना बघतोय आपण. वैचारिक योगदान काय? संसदेचं अवमूल्यन, डिक्लाइन ऑफ पार्लमेंट, पक्षांतर बंदी कायदा आणि न्यायिक सक्रियता यावर सुद्धा त्यांचं अभ्यासपूर्ण लेखन खूप जास्त महत्वपूर्ण आहे. हेही लक्षात ठेवणं आवश्यक असणार आहे. सोबत पाहिलंच तर इथं आपण लोकसभा सरचिटणीस घटनात्मक तरतूद आणि अधिकाराचा उल्लेख केला तर घटनात्मक आधार आर्टिकल 98 आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांसाठी स्वतंत्र सचिवालय आणि कर्मचारी वर्गाची तरतूद असते आणि त्या प्रत्येक ठिकाणी महासचिव असतात आणि त्या महासचिवाची असणारी नियुक्ती करतात त्या सभागृहाचा प्रमुख, स्पीकर आणि चेअरमन करतात. दुसरा मुद्दा, पदाचा दर्जा. भारत सरकारच्या कॅबिनेट सचिव, कॅबिनेट सेक्रेटरी पदाचा समकक्ष दर्जा असतो या ठिकाणी. कोणाला? या असणाऱ्या स्वतंत्र सचिवालयाच्या अनुषंगाने असणारे मुद्दे लोकसभा सरचिटणीसा किंवा सरचिटणीसचा उल्लेख या ठिकाणी कॅबिनेट सचिवासारखा असतो.
नियुक्ती आणि उत्तरदायित्व उल्लेख केला तर लोकसभा अध्यक्षांद्वारे थेट नियुक्ती होते. राजकीय दृष्ट्या तटस्थ, निष्पक्ष आणि केवळ अध्यक्षांना जबाबदार असतात. मुख्य कार्य काय? सभागृहाचं कामकाज नियमानुसार चालवणं, घटनात्मक बाबींवर अध्यक्षांना सल्ला देणं आणि संसदेचे रेकॉर्ड सांभाळणं हे या असणाऱ्या सरचिटणीसांचं काम असतं. हे इथं लक्षात ठेवायचं. पुढचा क्वेश्चन बघा. नुकतेच वॉशिंग्टन डीसी येथील जागतिक बँकेच्या मुख्यालयात कार्यकारी संचालक एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून नियुक्त झालेले नीलकांत मिश्रा जागतिक बँकेत खालीलपैकी कोणत्या बहुदेशीय मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतील? म्हणजे इथं जागतिक बँकेच्या अंतर्गत त्यांची नियुक्ती व्हावी, त्यासाठी या ठिकाणी तर प्रमुख पदाच्या अनुषंगाने त्यासाठी कोणत्या असणाऱ्या देशांचं नेतृत्व करण्यासाठी ते जात आहेत, त्यांचा ग्रुप विचारला येतो. भारत, मालदीव, बांगलादेश, नेपाळचा उल्लेख याच्यामध्ये येतोय. भारत, बांगलादेश, भूतान, श्रीलंकेचा उल्लेख येतोय. भारत, श्रीलंका, म्यानमार, थायलंड, भारत, नेपाळ, भूतान, श्रीलंका. लक्षात घ्यायचं कोणत्या ग्रुपचं नेतृत्व करणार आहेत आता? नीलकांत मिश्रा हे भारत, बांगलादेश, भूतान आणि श्रीलंकेचं, जे ऑलरेडी कुठे येतो? जागतिक बँकेच्या मुख्यालयात कार्यकारी संचालक म्हणून नियुक्त झालेले आहेत. ते कोण? नीलकांत मिश्रा यांचं नाव लक्षात ठेवायचंय. जागतिक बँक कार्यकारी संचालक पदी नीलकांत किंवा नीलकंठ मिश्रा यांची असताना नियुक्ती होताना दिसते. हे IIT कानपूरचे गोल्ड मेडल विजेते आहेत. त्या ठिकाणी कॉम्प्युटर सायन्स मध्ये ऍक्सिस बँकेचे मुख्य अर्थतज्ञ होते. शासकीय पदांचा उल्लेख केला तर पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे आणि UIDAI असणारे अर्धवेळ सदस्य होते. 3 वर्षांचा कार्यकाळ आहे. आता नियुक्तीचा माजी IAS परमेश्वरन अय्यर यांची जागा ते घेताना आपल्याला दिसणार आहेत. जागतिक बँकेची प्रशासकीय रचना जर बघितली आपण या ठिकाणी बोर्ड ऑफ गव्हर्नर्स असतात, सर्वोच्च संस्था या ठिकाणी भारताचे केंद्रीय अर्थमंत्री याच्यामध्ये प्रतिनिधित्व करतात. नंतर एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर्स आहेत, 24 सदस्यांचं मंडळ आहे. दैनंदिन कामकाज व कर्ज वाटप धोरण पाहते. मिश्रा यांची इथंच नियुक्ती होताना दिसते एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर्स वरती. नंतर भारताचा मतदारसंघ कॉन्स्टिट्युएन्सी हे भारत, बांगलादेश, भूतान आणि श्रीलंका या सगळ्यांचं एकत्रित प्रतिनिधित्व करत असतो. हेही लक्षात घेणं आवश्यक असणार आहे. ठीक आहे. नंतर धोरणात्मक महत्वाचा उल्लेख केला तर आर्थिक प्रशासनातील नवा दृष्टिकोन येतोय. ब्युरोक्रॅट्स पारंपरिक धोरण आहे. वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांची नियुक्ती या ठिकाणी होते. मुख्य भर काय? प्रशासकीय निरंतरता आणि प्रक्रियेचा उल्लेख याच्यामध्ये असतो. बदलतं धोरण काय या ठिकाणी? टेक्नोक्रॅट्स विषय तज्ञांना डॉमेन एक्सपर्ट जे आहेत का त्यांना प्राधान्य द्यायचं, जसं की नीलकंठ मिश्रा हे वर्ल्ड बँक, उर्जित पटेल IMF याच्या अंतर्गत जाताना दिसतात. मुख्य भर आंतरराष्ट्रीय वित्त आणि अर्थशास्त्राची गुंतवणूक हाताळण्याचा असेल. आता मेन इम्पॅक्ट बघितला मुख्य परिणाम तर ग्लोबल साऊथचा आवाज आहे. व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ भारतानं जो स्लोगन दिलाय त्याच्यामध्ये आपल्याला हवामान बदल निधी आणि जागतिक वित्तीय सुधारणांसाठी भारताचा दृष्टिकोन, आर्थिक तंत्रज्ञान आणि प्रभावीपणे हा मुद्दा मांडण्यासाठी आपल्याला या व्यक्तीची आवश्यकता दिसते. संरचनात्मक वाढ, स्ट्रक्चरल ग्रोथचा उल्लेख केला तर बाजारपेठेच्या सखोल ज्ञानापुढे जागतिक स्तरावर भारताचं आर्थिक धोरण बळकट करणे हे या असणाऱ्या मुख्य नियुक्तीचं कारण दिसतं आपल्याला. हे लक्षात ठेवायचं. आणि आजच्या असणाऱ्या सेशनचा आपला शेवटचा क्वेश्चन या ठिकाणी 4 जून 2026 रोजी नवी दिल्ली येथे पार पडलेल्या पहिल्या भारत झिम्बाब्वे संयुक्त संरक्षण समिती JDC जॉईंट डिफेन्स असणाऱ्या कमिटी कॉन्फरन्सच्या बैठकी संदर्भात खालील विधाने वाचा. ही बैठक एरो इंडिया 2025च्या पार्श्वभूमीवर स्वाक्षरी झालेल्या संरक्षण सहकार्य सामंजस्य कराराला व्यावहारिक रूप देण्यासाठी आयोजित करण्यात आली का? यस. म्हणजे एरो इंडिया 2025 मध्ये भारत आणि झिम्बाब्वे मध्ये ऑलरेडी साईन झालेला आहे, त्याला फक्त श्युअरिटी देण्यासाठी ही असणारी बैठक होते. संरक्षण क्षेत्रात आफ्रिकन देशांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी तांत्रिक हस्तांतरण करणे हा भारताच्या 2014च्या गांधीनगर घोषणेचा एक भाग आहे. लक्षात ठेवायचा, गांधीनगर डिक्लेरेशन हे प्रश्न खूप वेळा विचारलेत, कोणकोणते डिक्लेरेशन आहेत. तो गांधीनगर डिक्लेरेशनचा भाग आहे का? यस. आफ्रिकन देशांसोबत आपण त्यांना आत्मनिर्भर बनवण्याचा प्रयत्न करतोय, स्वयंपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करतोय, तो गांधीनगर डिक्लेरेशन असेल. झिम्बाब्वेने भारताच्या स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणाल्या आणि हलकी लढाऊ विमानांमध्ये रस दाखवला आहे का? तर यस. त्यामुळे सर्व विधाने या ठिकाणी सत्य आहेत. भारत आणि झिम्बाब्वे या ठिकाणी एकत्र येत आहेत. पहिली भारत झिम्बाब्वे संयुक्त संरक्षण समितीची असणारी बैठक या ठिकाणी कंप्लीट होते. 4 जून 2026 ला एरो इंडिया 2025च्या MOU ची अंमलबजावणी करायची. अध्यक्ष या ठिकाणी अमिताभ प्रसाद आणि ऑरोन डॅनियल एकत्र येतात. विद्यमान सहकार्य विस्तार करायचा आहे. लष्करी प्रशिक्षण द्यायचं आपल्याला. झिम्बाब्वेच्या लष्करी अधिकाऱ्यांना भारतीय संस्थांमध्ये प्रगत प्रशिक्षण देणार आहोत. हवाई मालमत्तेचा उल्लेख केला तर विमाने आणि हेलिकॉप्टरच्या तांत्रिक देखभालीसाठी भारतीय सहकार्य असेल. याच्यामध्ये सहकार्याची नवीन क्षेत्रे कोणती असेल? इमर्जिंग डोमेन. मेक इन इंडियामध्ये आपल्याला या ठिकाणी झिम्बाब्वेमध्ये लष्करी उपकरणांची संयुक्त निर्मिती करायची. दहशतवाद विरोधी आपल्याला गट तयार करायचे. गुप्तचर माहितीची देवाणघेवाण करायचे. सीमा व्यवस्थापन करायचे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करायचा आहे. युनायटेड नेशनच्या पीस किपिंग मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेच्या मोहिमांमध्ये दोन्ही सैन्यांचा समन्वय करून या ठिकाणी लोकांना पाठवायचा आहे, हा उल्लेख येतोय. त्यामुळे भारताचं आफ्रिका धोरण
आणि जागतिक महत्व आपल्याला जीएस पेपर 2 मध्ये बघायचंय. सागर इनिशिएटिव्ह, आफ्रिका आउटरीच हा इनिशिएटिव्ह असेल. 2014च्या गांधीनगर धोरणेनुसार आफ्रिकन देशांना संरक्षण क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवणे आणि तंत्रज्ञान हस्तांतरण करायचे आपल्याला. चीनच्या प्रभावाला श द्यायचे आपल्याला. डेप ट्रॅप डिप्लोमॅसी जे आहे ना, कर्जाचा सापळा, त्याला विरोध करायचा आपल्याला. संरक्षण निर्यातीला चालना द्यायची आपल्याला. आपले एक्सपोर्ट जे आहेत का डिफेन्स मधले त्याला बूस्ट द्यायचंय. हा रेफरन्स या असणाऱ्या मीटिंगच्या माध्यमातून या ठिकाणी करतोय आपण. अशा पद्धतीने आपला वृत्तांत आजचा संपलेला आहे साहेबांनो. आपण 13 महत्वपूर्ण असणारे न्यूज कव्हर केले. 13 MCQच्या माध्यमातून. सेशन कसं वाटलंय साहेबांनो ते सांगा कमेंट बॉक्समध्ये. काय सजेशन असेल ते पण कळवा. आणि सेशन आवडलं असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपलं युट्यूब चॅनल. सोबतच आपलं टेलिग्राम आहे, तिथं जाऊ शकता. माइंडसेट आयएसच्या असणाऱ्या आणि तिथं तुम्हाला याच्या असणारे PDF मिळून जातील. सोबतच तुम्हाला या ठिकाणी जायचं आहे ते कुठं, इंस्टाग्रामवरती, तिथं पण आपलं असणारं चॅनल त्या ठिकाणी आहे, तुम्ही त्याला फॉलो करू शकता. ठीक आहे, थांबूया आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनला. तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा. थँक्यू.